आज गेले 2 दिवस सचिनजी लोके साहेबांच्या वतीने असणारे हे आकर्षक असं टी शर्ट आपण प्रत्येक सामनावीराच्या खेळाडूला देत आलेलो आहोत. या मॅचचा मात्र प्लेअर ऑफ द मॅच ठरला संकेत. चला फलंदाज पाठवून देण्याची विनंती असेल. आता होणारा सामना नवनाथ 11 हडिया विरुद्ध जय श्रीराम वालकेवाडी. दोन्ही संघांना मात्र विनंती आहे लवकरात लवकर आपण मैदानाचा ताबा घ्या. फिल्डिंग लागली आहे. फलंदाज सुद्धा मैदानाच्या आत जात आहेत. वाळकेवाडी करून म्हणत सलामीची जोडी मैदानावर दाखल होताना आपल्याला बघायला मिळते. मिथुन आणि नितेश सलामीचे फलंदाज. रेड टी शर्ट मध्ये आपल्याला मिथुन बघायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने मात्र नितेश आहे. गोलंदाजीसाठी मात्र ओमकार. स्ट्राइक वर नितेश असेल. नॉन स्ट्राइकिंग एंडला मिथुन असेल. गोलंदाजी मार्क वर ओमकार असेल. नवीन सामना. पहिला बॉल यॉर्कर लेंथ होता खोदून काढला. मिडॉन मध्ये मात्र फिल्डर थोडस मिसफिल्ड करतायत. पहिल्या धावेच्या प्रयत्नात मात्र फलंदाज नितेश आणि मिथुन. नितेशने मात्र या वेळेला एकेरी धाव घेतली आहे. पहिल्या बॉलवर वैयक्तिक आणि सांघिक धावांचं खातं उघडतोय. आज दिवसभरामध्ये आपण जर पाहिलं तर बऱ्याच धावा आपण बनवले गेलेल्या पाहिल्या. हायएस्ट स्कोर जर या स्पर्धेचा आपण पाहिला या अगोदर आपण दिनेश हडकरला पाहिलं होतं. अगदी सर सतीश धुळे यांच्या अंडर मध्ये खेळलेला खेळाडू आहे. अजित मोहिते यांच्या अंडर मध्ये खेळलेला खेळाडू आहे. आणि या खेळाडूला समोर फटकेबाजी करणं मात्र खूप आवडतं. जसं आपण सतीश धुळे सरांना पाहिलं होतं. स्वर्गीय सतीश धुळे सरांच्या माध्यमातून सुद्धा समोरच्या दिशेला समोर असणाऱ्या षटकारामध्ये मात्र बरेच षटकार त्यांनी ठोकले. अजित मोहिते सारखा खेळाडू सध्याच्या घडीला आपण जर पाहिला तर व्यावसायिक गटातून खूप चांगली फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय. आपल्या नायगाव परिसरातील हे सर्व खेळाडू आहेत आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवलं आज मात्र दिनेश खूप चांगला खेळ करताना दिसतोय आपल्या या स्पर्धेदरम्यान. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मिटबाव वर्ष दुसरे गावडे युवा प्रतिष्ठान आणि शास्त्रकुलोत्पन्न मराठा समाजाच्या संयुक्त विद्यमाने आज या स्पर्धेचं भव्य आयोजन आपण बघत आहात. कालच्या दिवसातून आपण जर पाहिलं तर चव्हाटा कोचरा हा संघ जो आहे तो मेगा फायनल मध्ये पोहोचलेला संघ आहे. तदनंतर मात्र आपण जर पाहिलं तर सध्या चालू असलेली मॅच नवनाथ 11 हडिया विरुद्ध जय श्रीराम वाळकेवाडी या दोन संघांमध्ये. या अगोदरच्या झालेल्या सामन्यात मात्र श्रीराम स्पोर्ट्स संघाला पराभवाचा सामना पत्करावा लागला. तदनंतर मात्र आपण जर पाहिलं तर श्री ब्राह्मणदेव स्पोर्ट्स क्लब चिंदर हा संघ आपण सेमीफायनल मध्ये जाताना बघतोय. आजच्या दुसऱ्या दिवसातून IPL ची मात्र तितकीच उत्सुकता आहे. सध्या आपण राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर हैदराबाद असा हा सामना IPL चा सुरू असलेला बघतोय. ईशान किशन मात्र 92 धावांवरती बॅटिंग करतोय. अप्रतिम फलंदाजी आज केली आहे ईशान किशनने आपल्या सनरायझर्स हैदराबाद संघासाठी. शतक पूर्ण करण्याची संधी आहे त्याच्या हातामध्ये आणि आणखीन एक षटकार ईशानने ठोकलाय. 98 धावांवरती बॅटिंग करतोय आणि सध्या मात्र आपण इथे चालू झालेल्या सामन्यादरम्यान ओमकारचा हा डॉट बॉल बघतोय. सनरायझर्स हैदराबाद या संघाने मात्र आज मोठा रेकॉर्ड रचण्याचा प्रयत्न केलाय. 18.5 बॉल मध्ये 271 धावा या 20 ओव्हरच्या मॅच मध्ये मात्र बनवले गेलेत. एक एंटरटेनिंग मॅच सुरू आहे IPL ची आणि इथे मात्र आपण चॅम्पियन्स ट्रॉफी पाहतोय. 1 ओव्हर आणि 1 ओव्हर मध्ये 1 विकेट आणि 2 धावा. आणि IPL ची पहिली फुल सेंचुरी आपल्याला पाहायला मिळाली आपल्या भारतीय खेळाडूकडून. ईशान किशनने मात्र आज शतक झळकावलं IPL मध्ये. सनरायझर्स हैदराबाद या संघासाठी खेळत असताना अवघ्या 45 चेंडूंमध्ये मात्र 100 धावा तो बनवतोय आणि IPL च्या या नवीन सीझनची पहिली सेंचुरी आपण बघतोय. 1 ओव्हर 1 विकेट आणि 2 विक्रन. आणि दरम्यान या वेळेला विकेटची अपील केली आहे आणि त्या अपीलला मात्र पंचांनी मान्यता दिली आहे.
परत एकदा या वेळेला बॉलर्स बॅक ड्राईव्ह. परत एकदा मात्र मॅचचे समीकरण आपण समजून घेऊया. आमचे गुणलेखक विकी तवसळकर मला सांगतायत दुसऱ्या ओव्हरच्या 3 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. 3 रन आणि 2 विकेट्स संघाच्या धावफलकामध्ये आपण हा आकडा पाहतोय. हडी संघाकडून मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली गेलेली आपण पाहिली आहे. पहिल्या ओव्हरमधून 1 विकेट आणि फक्त 2च धावा खर्च केल्या गेल्या होत्या. आणि दरम्यान या वेळेला मात्र हाफ ट्रॅकर बॉल परत एकदा मात्र कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डीप मध्ये मात्र फिल्डर आहेत, बॉलला अडवलं जाते तोपर्यंत मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज. 5 धावा, 2 गडी बाद, 4 बॉल पूर्ण झालेत. आणि उद्या आणि पुन्हा परवा सुद्धा या पुढील 2 दिवसांसाठी सुद्धा मात्र आपण जर पाहिलं तर 50,000 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक असणारी स्पर्धा आज या मैदानावरतून चॅम्पियन्स ट्रॉफीचा खेळ संपल्यानंतर उद्यापासून मात्र महाराजा ग्रुप या स्पर्धेचं आयोजन करतंय. उद्याच्या दिवसात मात्र बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची स्पर्धा असेल आणि परवा मात्र आपण जर पाहिलं तर खुल्या गटातून 8 संघ या स्पर्धेदरम्यान उद्याच्या दिवसापासून खेळताना पुढे आपल्याला दिसणार आहेत. तर क्रिकेटचं हे मात्र रंगारंग महायुद्ध मात्र असंच सुरू राहील या नरे पार्क मैदानावरती. गावडे युवा प्रतिष्ठानची स्पर्धा संपल्यावर महाराजा ग्रुपची स्पर्धा आपण बघणार आहोत. आणखीन एक मोठं आयोजन, अंतिम विजेत्या संघाला मात्र 50,000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार असणारी स्पर्धा. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. या ओव्हरमधून एकंदरीत 5 धावा आलेत, 3 विकेट्स गमावले गेलेत, 2 विकेट्स गमावले गेलेत आणि संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 7. स्वागत लोके गोलंदाजीसाठी, स्ट्राईकवर नितेश. पहिला बॉल या शेवटच्या ओव्हरचा आणि तो मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. स्वागत लोकेला मात्र पहिल्याच बॉलवर यश मिळतंय. गोलंदाजांचं मात्र स्वागत होतंय मैदानाच्या आत. या विकेट सोबत त्याला मात्र सफलता मिळाली आहे. नवीन फलंदाज जात आहेत मैदानाच्या आत. मयूर, स्वागत लोके या वेळेला मात्र हा हाफ ट्रॅकर बॉल त्यांनी हाताळला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये डिक्लेअर झोन कडे हा बॉल ट्रॅव्हल करतोय. स्वागत लोके शेवटची ओव्हर हाताळतोय. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या सध्या पाहिली तर आपण 9 धावा आणि दरम्यान मात्र या वेळेला आपण जर पाहिलं तर आणखीन एक विकेट या वेळेला मिळवली जाते. स्वागत लोकेला मात्र यश मिळतंय.
3 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर फक्त 9 धावा बनवल्या गेलेत. 10 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. या स्पर्धेतली आतापर्यंतची सगळ्यात लो स्कोरिंग मॅच. 10 धावांचा पाठलाग करायचा आहे. मला वाटतं प्रजेश जर मैदानाच्या आतमध्ये ओपनिंगला गेला तर 2 बॉल 3 बॉल मध्येच मॅच संपणार आहे. चला लवकर फिल्डिंग लावून घ्या. यानंतर एक सेमीफायनलचा सामना, त्यानंतर फायनलचा सामना, असे 2 सामने आता मात्र शिल्लक राहिलेत. 5:30 वाजलेले आहेत. प्रजेश रावले आणि प्रजेश रावले सोबत अनिरुद्ध मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना. गोलंदाजीसाठी मिथून आलाय. स्ट्राइक वरती अनिरुद्ध. दोन्ही मात्र या वेळेला आपण जर पाहिलं तर डावकुरे आता जे फलंदाज मैदानाच्या आत. हडिय या संघाकडून, नवनाथ 11 या संघाकडून सलामीची जोडी. स्ट्राइक वर अनिरुद्ध, नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रजेश रावले आणि त्याच्या समोर मात्र गोलंदाजी करण्यासाठी मिथून. मिथूनला पहिला बॉल हाताळताना आपण बघतोय ड्राईव्ह केलाय. पहिला चेंडू डीप मिड विकेट कडे मात्र बॉल ट्रॅव्हल करतोय. अनिरुद्ध स्ट्राइक वर होते, त्यांनी मात्र एक धाव घेतली आहे. आणि यानंतर लगेच आम्ही श्री ब्राह्मणदेव स्पोर्ट्स क्लब चिंदर अ या संघाच्या कॅप्टनला स्टेजवरती येण्याची विनंती करतोय. दिनेश हडकर, आपल्याला विनंती असेल लवकरात लवकर आपण स्टेजच्या दिशेने या. दरम्यान यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आला. खेळायचा होता समोर, परंतु बॉल जातोय तो मात्र कव्हर क्षेत्राकडे आणि थोडंसं मिसफिल्ड त्या ठिकाणी बघायला मिळालं. आणि दरम्यान या 4 धावा प्रजेश रावलेच्या बॅटमधून. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामवंत खेळाडू म्हणून त्याची चर्चा आहे. सध्या मात्र आपण जर पाहिलं तर खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण कोकण विभागामध्ये, आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये म्हणा, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये म्हणा, होणाऱ्या मोठमोठ्या स्पर्धा मात्र सध्या त्याच्या नावावरती बरेच विक्रम रचले गेलेत. आणि त्यांचे प्रशिक्षक विठोबा चव्हाण सुद्धा बघा हाताची घडी घालून मात्र त्यांची बॅटिंग आवडीने बघतायत की आज चांगला परफॉर्मन्स करतोय माझा शिष्य. सध्या कोकणातून मात्र टेनिस क्रिकेट विश्वाकडे आपण थोडंसं लक्ष टाकलं तर आणखीन एक मोठं नाव आपल्याला पाहायला मिळतं. देवबागचा दर्शन बांदेकर. खूप चांगली बॅटिंग आपण सध्या त्याच्या माध्यमातून होताना बघतोय. प्रजेश रावले सारखा खेळाडू, गोपाळ भट्टा सारखा खेळाडू, असे नामवंत खेळाडू घडले कोकणातून. सिंधुदुर्ग जिल्ह्याची विशेषतः आपण चर्चा करतोय. आणि दरम्यान यावेळेला वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये झाडाला लागून बॉल मात्र मैदानाच्या आत आलाय. नशिबाची साथ मात्र मिळत नाहीये या बॉलवरती. बॉल मात्र झाडाच्या फांदीला लागून मैदानाच्या आत आला. फक्त आणि फक्त आता मात्र धावसंख्या गरजेची आहे ती 4. अनिरुद्ध स्ट्राइक वर असेल मिथूनच्या पुढील बॉल साठी. बघूया कशा पद्धतीने मात्र हा सामना जिंकला जातो हडिया संघाकडून. आणि हा हेलिकॉप्टर शॉट षटकार ठोकून मात्र या वेळेला सामना आपल्या नावावरती केलाय. नवनाथ 11 हडिया या संघाने सेमी फायनल गाठली आहे. मनपूर्वक अभिनंदन. आणि दोन्ही टीमच्या आता कर्णधारांना, म्हणजे एका बाजूला श्री ब्राह्मणदेव स्पोर्ट्स क्लब चिंदर अ आणि त्यांच्या विरोधात मात्र नवनाथ 11 हडी अ या संघामध्ये मात्र हा पुढील सामना असेल सेमी फायनल. आणि दरम्यान या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच नितेशला विनंती असेल आपण
सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मात्र व्यासपीठावरती यायचं आहे. शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये मात्र पहिल्याच ओव्हर दरम्यान हा षटकार ठोकून अनिरुद्धने सामना संपवलाय. मनपूर्वक अभिनंदन असेल.